हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। हे बघा आमचे हे काय करत होते, काय करत होते, बादलीचं जी कडी असते ना ती तुटलेली होती, मग ती कडी बसवत होतं। मग लय दिवस झालं ती तुटून, पण त्यांना आत्ता आठवलं, मग त्यांनी बसवायला लागलं। आणि ही जांभळं आहे ना आमच्या सासूबाईंनी दिलती, आमच्या दारात झाड आहे तरी पण त्यांनी सगळ्यांना दिली, त्यांना बिया पाहिजे होत्या कसलं तर औषध करायला। मग म्हणलं पण जरा ते आंबट लागत होती म्हणून मी काय खाल्लीच नाही ती। आणि परत ही बघा आमच्या झाडाची जांभळं आहे ती, एक नंबर जांभळं लागते ती, गोडच्या गोड आहे ती आणि खायला पण चवेल लागते ती। आणि मी आमच्या भैयाला सांगितलं काढून दे रे बाबा मला, म्हणलं मला ही तुरटा जांभळं खाऊ वाटना झाले ती। मग त्यानं काय केलं, काढून झाडावर चढून काढून दिली। मग लाईट आली बघा, लाईट बी नव्हती आणि पाणी पण नव्हतं, पाणी तर आलंच नाही पण लाईट आली तेवढी। लाईट आली की फिल्टर वगैरे भरून घेतला, बाटल्या वगैरे सगळ्या भरून घेतल्या आणि भांडी वगैरे मांडली बघा। कारण का भांडी सकाळ धरणं घासून तशीच ठेवलेली होती, 2 जाळ्या भांडी घासली आणि तशीच पडलेली होती। पण काय झालं माहिती आहे का, लाईट नसल्यामुळे आणि इन्व्हर्टर पण उतरल्यामुळं काय झालं घरात असं म्हणजे बसूच वाटत नव्हतं, म्हणून आम्ही दिवसभर बाहेरच बसलेलो। परत वारं पण नव्हतं दिवसभर, म्हणून घरातलं कायच काम करू वाटलं नाही। आणि मशीन चालू करायची कपडे शिवायची, तर काय झालं ती लाईट नसल्यामुळे त्याच्याकडं पण नाही लगेच जाणं झालं काल दिवसभर। कसं होतं एवढा पावसाळ्याचं म्हणजे पावसाळा असा सुरू व्हायच्या टायमिंगला सुद्धा एवढं ऊन पडायला लागले, त्याच्यामुळं गरमीचे दिवस असं वाटते उन्हाळ्यात सुद्धा एवढं गरम झालं नाही, तेवढं जरासा थोडा पाऊस पडला आणि परत ऊन पडलं की गरम व्हायला लागलं, एवढं व्हायला लागले। आणि परत बघा बाटल्या वगैरे मी भरल्या, कारण का पाणी प्यायला कसलंच नव्हतं, म्हणलं आता विकत पाणी आणण्यापेक्षा कसं घरचं फिल्टरचं पाणी आहे तर भरून ठेवावं म्हणलं। आणि गार नव्हतं, पण अर्ध्या 1 तासातच गार झालं, कारण का लाईट कंटिन्यू होती, लाईट गेलीच नाही आहे। परत मग मी तोंड वगैरे धुतलं, कारण का म्हणलं तोंड कसं असतंय दिवसभर बसलेलं केलेलं, मग तोंड वगैरे धुतलं। आणि मग मी काय लावते तुम्हाला वाटत असेल, मी सनस्क्रीम लावत होती पॉन्सची, कारण का म्हणलं कसं असते घामानं ही चेहरा ही होतंय सोडा, ती काय आपल्याला ह्याच्यासाठी लावायचं नसते, पण घाम भरपूर येत होता मला, म्हणून मी म्हणलं थोडीशी लावावी आणि आवरावं म्हणलं, कारण का दिवसभर झालं असंच पडलेलं होतं सगळं। आणि मी पण काय आवरलं वगैरे नव्हतं, वेणी वगैरे घातली नव्हती, म्हणून मी पटशीने आवरून वगैरे घेतलं। आणि परत मग म्हणलं थोडा वेळ आहे तर गजरा कर असल्यामुळे ती चांगलं दिसत आणि तू ओढणी पण घेत नाही ना, ओढणी घ्यायला काय काम घरात किती गरम होते। उद्या सकाळ जाते की आता, उद्या संध्याकाळ झाली, तूच जाऊ द्या सकाळ आणि येते तेवढं माहिती पण जाऊ तूच चल मग माझ्याबरोबर, मला जाऊ वाटत नाही, इथलं जाऊ वाटत नाही, दोघी जण जाऊया बघूया वह्या पुस्तकांचं। परत कॉलेज सुरू झाल्यावर पुस्तकच नाही तेवढी, कॉलेज सुरू झाल्यावर फिरत बसणार आहे का? माझं दुसरं कोणी माहितीचं पण नाहीये 12वी, त्या मैत्रिणी उद्या त्या कुठं राहते ती पण नाही माहिती मला, विचारत असतात, नंबर वगैरे घ्यायचे असतात। गजरा करायला टाईम नसतो, म्हणून मी काय केलं सकाळचा म्हणजे आत्ता जी फुलं काढलेली होती ना ती मी लगेचच त्याचा बी गजरा केला, आणि आधीच्या 2 दिवसाची पण फुलं होती ना ती मी लगेचच गजरा वगैरे करून घेतला आणि लगेचच लावून घेतला, कारण का म्हणलं ताजे तवर लावलेलं बरं, परत सुकल्यावर काय लावायचं असते, म्हणून मी सुकलेल्या फुलांचा म्हणजे जास्त ही नव्हती झाली, चांगली होती ती, फ्रेश होती, त्याच्यामुळे लगेचच गजरा करून लावून पण घेतला केसात। आणि मग लगेच परत मला पालकपुरी करायची होती। आता पालकपुरीची रेसिपी तुम्हाला माहिती आहे, म्हणून तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न केला नाही आहे, कारण का म्हणलं तुम्हाला माहिती आहे मी कशी करते काय करते। मग मी परत मसाले भात आणि पालकपुरी आणि वाटाण्याची भाजी असं करायचा बेत ठरलेला माझा। मग मी म्हणलं चला ते तर करून घ्यावं, लाईट आली आहे म्हणलं थोडंसं टाईम म्हणजे कसं आहे थोडं करस्तवर तर वेळ जातोच। मग पालक वगैरे मी शिजवून ठेवलेला होता आणि मग लगेचच कांदा टमॅटो वगैरे चिरून घेतला भातासाठी, कारण का मसाले भात करायचा होता मला। आणि परत सगळे वाटण वगैरे टाकून लगेचच मी कणिक वगैरे मळून ठेवली एकीकडे, कणिक मळताना काय घेतलं नाही आहे व्हिडिओ, ती स्किप केला मी। आणि लगेचच मग भातातला फोडणी वगैरे टाकली, कारण का म्हणलं पट्टशीने कसं आहे गरम होत नाही आहे तर आपलं केलेलं बरं, आणि परत थोड्या वेळानं असं गरम होतं ना की किचनमध्ये उभंच राहू वाटत नाही, सकाळचं बी तसंच आणि संध्याकाळचं बी तसंच। म्हणून मी लवकर म्हणजे तरी पण जेवायच्या आधी 1 अर्धा तास मी आपला स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करत असते। परत मग कांदा टमॅटो वगैरे चिरून घेतला, भाजीला सुद्धा बारीक आणि भाताला सुद्धा, मग भात लगेचच फोडणीला टाकून घेतला। आता भात फोडणी टाकायसाठी माझ्याकडं काय थोडंफार सामान संपलंय माझं, पण किराणा वगैरे भरायचा आहे, पण आता कधी टाईम भेटतोय त्याच्या हिशोबानं ती किराणा वगैरे भरायचा आहे। आणि किराणा वगैरे भरताना मी तुमच्या संगत शेअर करण्याचा प्रयत्न करणार। तर तुम्ही कसा किराणा भरता किंवा किती बजेटमध्ये भरता काय हे सगळं
तुम्ही पण मला सांगत जावा, कारण का मला कसं आहे अजून मी ह्याच्यात म्हणजे यूट्यूबच्या आधी म्हणजे मी कसं जजमेंट बजेट कसं सगळं व्यवस्थित केलं म्हणजे असं एक संगत ठेवलेलं ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि यूट्यूब आल्यापासून पण कसं असतंय माझ्याकडनं काय चुका होत्यात किंवा मी काय चुकते ते पण तुम्ही मला सांगा. सांगितलेलं कसं मला राग वगैरे येणार नाही, पण मी सुधारण्याचा तर प्रयत्न करीन ना. परत मग मी पटदिशीने सगळं बाहेर वगैरे काढलं बघा. आणि परत आम्हाला जायचं होतं एक छोट्याशा कार्यक्रमाला. मग म्हणलं पटापटा उरकून घ्यावं, पण माहीत नव्हतं बरं का जायचं आहे का नाही कार्यक्रमाला. अचानकच आमचं सगळं झालं, पोरं वगैरे जेवणं वगैरे झाली, पण आमचं जेवण राहिलेलं. माझे मिस्टर, माझी एक मुलगी आणि मी, आम्ही तिघं पण जेवायचे राहिलेलो. मग आम्ही जेवायच्या आधीच त्यांनी मग बोलवलं केक वगैरे कटिंग करायला. मग म्हणलं चला आता तिकडंच जाऊन यावं. मग माझे मिस्टर म्हणले मला पुरी नको, मला पराठे खायचे आहेत. मग त्यांच्यासाठी पराठे करायचे होते. म्हणलं आता ते जेवाय बसल्यावर गरम गरम करून द्यावं, म्हणून मी त्या हिशोबानं थोडीशी कणिक ठेवलेली होती. मधनं काम करता करता आणि कसं झालं मला सारखं घाम येत होता, म्हणून मी 5 मिनटं एक भाजी टाकायची किंवा भात लावायची आणि बाहेर जायची, थोडंसं किचनमधलं काम करायची आणि बाहेर जायची. कारण का इतकं गरम होत होतं. आणि कसं आहे किचनमधला फॅन पण मी चालू करू शकत नव्हते गॅस चालू असल्यामुळं. आणि गॅसला वारं लागलं की कुठले पण म्हणजे काय पण आपण गॅसवर ठेवू दे ते थोडंफार हे होतच असतं. म्हणून मी काय केलं फॅन वगैरे चालू केला नाही. लाईट आली सारखा फ्रीज का उघडत असेल असं तुम्ही म्हणत असाल, पण काय करणार मी फ्रीजमध्ये थोडं काय सामान असतंय, कोथिंबीर किंवा आलं लसूण पेस्ट वगैरे असं सगळं घ्यावंच लागतं ना. त्याच्यासाठी थोडा थोडा का होईना फ्रीज उघडावाच लागतो. परत मी कणिक अजून एकदा मळून चांगलीशी मऊ करून झाकून ठेवली आणि म्हणलं सगळं किचन आवरून घ्यावं, म्हणून मी किचन. आणि पोरं काय करतात माहिती आहे का, झाडाचे आंबे पडलेले का नाही किचनवरच आणून ठेवतात. किती जरी किचन आपण आवरला किंवा उचललं सगळं तरी पण त्या किचनवरच सगळं सामान ठेवणार. आणि आपण म्हणलं ना की आंबे वगैरे तिकडं नेऊन ठेवा पिकायला, तर मग म्हणणार की इकडं कुठं ठेवायची आणि तिकडं कुठं ठेवायची असं करणार. परत मी थोडा वेळ काय केलं, मला का नाही एक जुनी सतरंजी होती, जरा ती खराब झाली ती. मग म्हणलं ती हातरण्यापेक्षा आपलं त्याचं पाय पुसणं वगैरे करावं. आणि पहिल्यांदाच मी असं काहीतरी करते बरं का. इतके दिवस झालं मी शिवण क्लास वगैरे केला, पण ह्याच्यात मी कधी पायपुसणी शिवली नाही किंवा कधी काय केलं नाही, टाईमच नसायचा. ही थोडंफार करायचं. आणि मी तुम्हाला माहिती आहे मी उठत बसत 1-2 दिवसात असं एक ब्लाऊज पूर्ण करते लगेचच. असं म्हणजे एका दिवसात अर्जंटमध्ये 4 किंवा 2 असे ब्लाऊज पूर्ण करत नाही. मला तेवढा टाईमच म्हणजे बसूच वाटत नाही तेवढं मशीनवर, म्हणून मी थोडंफार आपलं करत असते. मग म्हणलं आता सगळ्यांचे ब्लाऊज शिवण्याच्या आधी, ब्लाऊज तर भरपूर शिवायचे आहेत पण सगळ्यांच्या शिवण्याआधी म्हणलं थोडंसं हे पाय पुसणं करून ठेवावं, कारण का आता पावसाळा सुरू होईल आणि पाय पुसायला भरपूर लागतं. मग किचनमध्ये पण एखादं म्हणलं करून घ्यावं आणि बाहेर पण. मग ह्या सतरंजीचा असा उपयोग. अजून एक चादर आहे पण त्याचं काही मी आत्ता लगेचच करणार नाही, ती ही खराब झाली ना मग ती करून घेणार आहे. आणि कसं होतं टाकाऊपासून टिकाऊ काहीतरी केलं ना त्याचा उपयोग पण होतो. आणि मी भरपूर असं केलं आहे बरं का आधी पण, टाकाऊपासून टिकाऊ, पण ते तुम्हाला मी अजून शेअर केलं नाही. अजून मी भरपूर असं काय काय करणार आहे ते तुम्हाला मी शेअर करण्याचा प्रयत्न करीन. मला अजून मग तुम्ही म्हणसाल ही काय करते अजून एकदा. मग हे बघा पुऱ्या करत होते मी. आता पुऱ्या कशाला म्हणून जेवायचं टायमिंग झालं, मग पोरं म्हणली भूक लागली म्हणून लगेचच मी पुऱ्या करायला घेतल्या. आणि लगेच तेल वगैरे टाकली, कणिक वगैरे जरा अजून मऊ करून घेतली आणि लगेच गोळं केलं. मग म्हणलं आमच्या जावाचं ताट होतं, ती कसं आहे तिनं काय पण केलं का नाही लगेचच भाजी वगैरे काय पण असू दे तिचं आम्हाला येतं. त्याच्यामुळे मी म्हणलं चला तिच्या 2 वाट्या होत्या आणि म्हणलं तिला मग पुऱ्या आणि भाजी वगैरे द्यावी, कारण का कसं तिची पण लहान पोरं आहे ती. मग जेवली म्हणजे पटशीने जेवायच्या आधी त्यांना दिलं म्हणजे ती पण खातील ना काय खाऊ वाटलं ती, म्हणून मी पुऱ्या लाटत होती. मग तिला ताट एक दिलं आणि मग लगेचच दोन्ही पण पोरं माझी जेवून घेतली. आणि पुऱ्या तर बघा कसल्या भारी झालत्या, अशा एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालत्या. अजून ह्याच्यात मी मोहन वगैरे काहीच टाकलं नाही, कारण का माझ्याकडं लक्षातच नव्हतं माझ्या. आणि तीळ वगैरे टाकायचं, जिरं वगैरे तर माझं सगळं किराणा संपलेला आहे, त्याच्यामुळे मी काही ह्याच्यात टाकलं नाही. तरी पण एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट झालत्या पुऱ्या. मग तळून घेतल्या अशा मी 10-12च पुऱ्या तळल्या, लय नाही तळल्या. आणि परत पराठा केला, कारण का म्हणलं ह्यांना पराठा खायचा आहे म्हणल्यावर आपण कशाला पुऱ्या करून घ्यायचा ना. ह्यांनी काय करतात आमचं तेलकट खात नाहीत, आणि तेलकट खाल्लं की त्यांना कसं तर होतं म्हणजे मळमळल्यासारखं, म्हणून त्यांनी काय तेलकट खात नाही, कधीच खात नाहीत बरं का. आणि इडली वगैरे डोसा वगैरे असलं काहीसुद्धा खात नाहीत पहिल्यापासूनच. आणि हे बघा हे ताट तयार झालं. कसं वाटतंय पुऱ्यांचं ताट ते सांगा. आणि हे बघा कशा टमटम फुगत होत्या पुऱ्या.
व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि धन्यवाद ताईनो, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.